हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज आहे आमच्या घरात कार्यक्रम म्हणजे माझ्या जावेचा आहे वाट भरणं। तर बघू चला कोण कोण काय काय करतोय ते। ही सर्व भाजी आम्ही कालच कापून ठेवली, कारण सकाळी तेवढाच काम वाचेल। सर्व पेस्ट आम्ही रात्रीच करून घेतल्या होत्या, कारण आमच्याकडे लाईट जाते। ही सर्वजणी कांदे कापत बसली होती। बाबांनी पण भाजी घालायला सुरुवात केली होती। त्यांनी कांदा मारायला घेतला होता। मला कांदे पोहे बनवायला सांगितले होते, मग मी पण कांदे पोहे बनवण्याची प्रोसेस सुरू केली। पहिल्यांदा मी शेंगदाणे तळून घेतले, नंतर कांदा, टोमॅटो, मिरची हे सर्व तेलावर परतून घेतलं। फायनली नंतर माझे पोहे रेडी झाले। मग ते मी सर्व प्लेटमध्ये भरून घेतले आणि मग ते नेऊन सर्वांना दिले। सर्वांना खूप आवडले होते। नंतर मलाही भूक लागली होती, मग मी पण कांदे पोहे खाऊन घेतले। नंतर मी गेली पनीर तळायला। पनीर सर्व तळून घेतला। आम्ही लाईटीचा काय वाकडा केले काय माहिती, आमच्या वर भरण्याला लाईट जाते। ताईंच्या पण गेलेली, माझ्या पण गेलेली आणि आमच्या ताईंच्या पण आता गेले। यांनी सर्वांनी घेतलेली भाजी घालायला। प्रत्येकाची भाजी घालायची पद्धत वेगळीच होती। यांना तर काय लाईट गेलती त्याच्यामुळे कलपत्त्यातच पेस्ट बनवायला सांगितले होते। नंतर आमचे छोले रेडी झाले होते। कशी वाटते भाजी? छान वाटते ना? मग या सर्वांनी जेवायला। या आहेत आमच्या ताई, त्यांची व्हिडिओ काढत होतो म्हणून त्या हसत होत्या। अशा प्रकारे डेकोरेशन केला होता। लाईट गेली होती त्याच्यामुळे काय सर्व लाईटी लावल्या नव्हत्या, फक्त एकच ट्यूब चालू ठेवली होती, त्याच्यामुळे पूर्ण काळोखच वाटत होतं। नंतर मी गेली रेडी व्हायला। फायनली मी रेडी झाली। कसा वाटतं माझा आजचा लूक? कमेंट करून नक्की सांगा। नंतर मी काहीच शूट केलं नाही, कारण पाहुणे आल्यावर आमची गडबड झाली होती। नंतर मी गेले जेवण वाढायला। नंतर मला फोटो काढायला बोलवले, तेव्हा मी या व्हिडिओ शूट केले। एक बॉक्समध्ये विठ्ठल आणि एक बॉक्समध्ये रखुमाई ठेवली होती। यांना चॉईस करायला सांगितलं होतं। फायनली त्यात रखुमाई निघाली होती। नंतर या वाट्यांच्या खाली एक पेढा, एक बर्फी असं ठेवलं होतं। त्यातून पण त्यांना एक चॉईस करायला सांगितलं होतं। त्यातून त्यांनी पेढा चॉईस केला होता। पहिले यातून रखुमाई निघाली होती ना, आता पेढा काढला होता। बघू फायनली नंतर काय होतं ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन। कसा वाटला माझा हा ब्लॉग येईल उद्या, कारण मला आज एडिटिंग करायला भेटणार नाही। आणि कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।